गतिमान असलं पाहिजे ही त्यांची भूमिका राहिलेली आहे. शहरं आणि ग्रामीण भाग या दोन्हीकडे लक्ष देऊन त्यांनी आपलं जे स्थान आहे ते मिळवलं. धडाडीचा निर्णय क्षमता, चौफेर विकास आणि अचाट कार्यक्षमता म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण म्हणजे बारामती आणि राज्यामध्ये त्यांच्या माध्यमातून म्हणजे पिंपरी चिंचवडचा सुद्धा उल्लेख करायला पाहिजे. आज जे पिंपरी चिंचवडमध्ये ज्या सुधारणा झाल्या त्या माननीय अजितदादांनी त्या ठिकाणी नेतृत्व करायला सुरुवात केल्यानंतर शाहू फुले आंबेडकर, यशवंतरावजी चव्हाण यांच्या विचारधारेशी कायम त्या ठिकाणी जोडलेले राहिले. विनोद बुद्धीबद्दल कोपरखळी त्यांची देण्याची पद्धत, शब्दाची किंमत आणि नाती जपणारा नेता आणि राज्याच्या राजकारणातील एक प्रभावी नेतृत्व असा आणि सामान्य माणसाचा, बळीराजाचा आधार म्हणून माननीय अजितदादांनी काम केलं. त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात 99 साली आम्हाला सगळ्यांनाच संधी मिळाली. त्याच्यानंतर सलग वेगवेगळ्या पदावर त्यांनी काम केलं. आम्हालाही संधी त्या ठिकाणी मिळाली आणि आज त्यांच्या जाण्यामुळं पवार कुटुंबाचं तर नुकसान झालंच आहे. कारण पवार कुटुंबाचा इतिहास मी एवढ्यासाठी सांगितला, या कुटुंबाने या महाराष्ट्रासाठी जे काम केलेलं आहे ते फक्त सत्ता संपादन आणि सत्ता एवढ्यापुरतं नाही, तर या कोपऱ्यापासून तर त्या कोपऱ्यापर्यंत माणसं उभी करण्याचं, संस्था उभी करण्याचं, त्यांना मदत करण्याचं हे काम केलेलं आहे. त्यांच्या जाण्यामुळं राजकारणामध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. हा आघात हा फक्त कुटुंबापुरता नाही, हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे. सामान्य माणसाची शक्ती कमी झाल्यासारखं त्या ठिकाणी आम्हाला वाटतंय. आदरणीय वहिनी, आपण दादांचं हे राहिलेलं कार्य पूर्ण करण्याच्यासाठी आपण विश्वासानं त्या पदावर विराजमान झालेला आहात. माझी खात्री आहे की या प्रवासामध्ये आणि दादांच्या स्वप्नामधला महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही सर्वजण खंबीरपणे आपल्या पाठीमागे आहोत. मुख्यमंत्री महोदय, आपण मगाशी उल्लेख केला की त्यांचं सहकार क्षेत्राकडं आणि शिक्षण क्षेत्राकडं एक विशेष लक्ष असायचं. आणि आता खरंच एक अशी भावना महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे की या क्षेत्राला आधार देण्याचं काम पवारसाहेबांनी केलं, अजितदादांनी केलं, सगळ्यांनी केलं. आता इथून पुढं सुद्धा आपण सरकारच्या माध्यमातून या क्षेत्राला पुढं घेऊन जाण्याचं काम करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राचं नुकसान झालं आहे, महाराष्ट्र पोरका झाला आहे आणि अशावेळी त्यांच्याबद्दल वैयक्तिक सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत, परंतु वेळेची मर्यादा आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आज मी अधिक याच्यामध्ये बोलू इच्छित नाही. परंतु आज दादांचं जाणं हे कधीही महाराष्ट्राचं हे नुकसान भरून काढू शकत नाही. सामान्य माणूस ज्या पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोचू शकत होता ते शक्यच होणार नाही. अशा प्रकारे निश्चित प्रकारे एक सामान्य माणसाला आधार द्यायचं काम आपल्याला सगळ्यांना करावं लागेल. आज जे बाकीचे शोकप्रस्ताव आहेत सगळ्यांच्या बरोबर जवळजवळ माझ्यासारख्याला काम करता आलं. या सभागृहामध्ये 90 साली आल्याच्या नंतर
आजपर्यंत दादा, आम्ही, जयंतराव सगळे आता 8 वेळा आम्ही या सभागृहामध्ये आलो. आणि मग शालिनीताई पाटील असतील, राज पुरोहित तर माझे मित्र होते, कारण मुंबईत